शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, राजू शेट्टींचा सरकारला इशारा। 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही, मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर, सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। राऊत आक्रमक, तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा। बन यांचा पलटवार। अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू, सत्तारांची टीका। तर संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलाची बंडखोरी। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जाताना दोघांमध्ये भेट, राजकीय चर्चांना उधाण। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी केलं होतं वक्तव्य। महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग, रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात अर्धा तास बैठक। बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात, अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली, महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती। सोलापूरमधील काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद, फत्तेपूरकरांच्या अर्जावर सूचकाची सही बोगस असल्याच्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज बाद। दरम्यान नागेश भोसलेंवर भाजपनं दबाव टाकल्यानंच आक्षेप घेतल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। निवडणूक अधिकाऱ्यांनी विक्रम काकडे यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला, काकडेंनी अर्जात मालमत्ता लपवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। निर्णयाविरोधात पवारांची राष्ट्रवादी कोर्टात जाणार। पुणे विधान परिषदेसाठी महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी। महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा वाद आता दिल्ली दरबारी। हर्षवर्धन सपकाळांविरोधात काही आमदार 8 जूनला दिल्ली हायकमांडची भेट घेणार, सूत्रांची माहिती। जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजीच्या चर्चा। मंचरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती महामोर्चा। पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी। रोहित पवारांसह आंदोलकांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीतील आश्वासनाची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। शासन निर्णयाचं कौतुक, मात्र अद्यापही समाधानी नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान गेलं नसतं, जरांगेंचा निशाणा। 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी।